नमस्कार, शीतल कळसे ते शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। निपुण महाराष्ट्र अंतर्गत अध्ययन स्तर निश्चितीचा हा चौथा आठवडा आहे। 5 एप्रिलला आपण सर्वांनी विद्यार्थी स्तर क्षमता निश्चिती केली आहे। त्यामध्ये ज्या मुलांनी दिलेल्या अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केल्या असेल त्यांचा आता या आठवड्यात विचार करायचा नाही। जे विद्यार्थी दिलेल्या अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करू शकले नाहीत, त्यांना प्राप्त स्तरापर्यंत पोहोचले नाहीत, त्यांचा या आठवड्यात आपल्याला कृती आराखडा तयार करायचा आहे। कृती आराखडा हा आठवडा चौथा आहे। दिनांक 7 एप्रिल ते 12 एप्रिल आपण या आठवड्यात पाहणार आहोत। आठवडा चौथा आपला दिनांक 7 एप्रिल ते 12 एप्रिल या आठवड्यामध्ये वाचन कौशल्य भाषा विषयाचं अपेक्षित अध्ययन क्षमता, विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर आणि त्या अध्ययन स्तरासाठी आपण घेतलेली विद्यार्थ्यांची कृती अशा पद्धतीने नोंदवायची आहे। दिलेलं साहित्य, गोष्टींची पुस्तके, शब्दतरंग मासिक येतं आपल्याकडे, वाचन कार्ड आहे, उतारे कार्ड ते आपण मुलांना देऊ शकतो। आपल्याकडे आपले पाठ्यपुस्तक आहे, त्यामधील पाठ्य उतार्यांचं वाचन घेऊ शकतो। तर या आठवड्यामध्ये माझे जे विद्यार्थी मागच्या वेळी 12व्या अध्ययन स्तरावर होते लेखन कौशल्यामध्ये, त्यांनी या 5 तारखेच्या मध्ये 13व्या अध्ययन स्तरापर्यंत ते पोहोचले आहेत। बाकीचे विद्यार्थी 14व्या आणि 15व्या अध्ययन स्तरावर असल्यामुळे पुन्हा त्यांचा या आठवड्यामध्ये कृती आराखडा तयार केला आहे। आपले जे विद्यार्थी ज्यांनी जो अध्ययन स्तर प्राप्त केला असेल त्याच्या पुढच्या अध्ययन स्तराचा विचार करून आपण नोंद करायची आहे। गणित, आता गणितामध्ये संख्या ज्ञान कौशल्य सर्व विद्यार्थ्यांनी प्राप्त केला आहे, त्या विद्यार्थ्यांचा या आठवड्यात विचार करायचा नाही। त्यानंतर पुढचं कौशल्य जे गणिताचं आहे, संख्यांवरील क्रिया, विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर, या ठिकाणी एका विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर माझा 24 होता मागच्या आठवड्यापर्यंत। या 5 तारखेच्या अध्ययन निश्चितीमध्ये त्या विद्यार्थ्याने 25वा अध्ययन स्तर प्राप्त केल्यामुळे या 2 विद्यार्थ्यांचा गट तयार झाला। बाकीच्या 28 या अध्ययन स्तरावर क्रमांकावर असल्यामुळे त्यांचा एक गट। अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला रोज आठवड्यात 10 ते 15 मिनिटं वेगवेगळी उदाहरणे देऊन त्यांचा सराव करायचा आहे। अशा पद्धतीने आपला निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विद्यार्थी अध्ययन स्तर निश्चितीचा हा कृती आराखडा आठवडा चौथा 7 एप्रिल ते 12 एप्रिल अशा पद्धतीने आपण तयार करायचा आहे। आपण सर्वांनी माझ्या या चॅनलवरती चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्व रसिकांचं, प्रेक्षकांचं मी धन्यवाद, आभारी आहे।